हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक एव्हरीवन टू आवर यूट्यूब चॅनल. जी काही रिसेंट 4 ते 5 व्हिडिओज आहेत ते 4 ते 5 व्हिडिओजपासून आपण चॅप्टर स्टार्ट केलेले आहेत थर्मोडायनामिक्स. आणि ह्या थर्मोडायनामिक्सच्या रिलेटेड आत्तापर्यंत खूप साऱ्या महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड द इक्वेशन ऑफ स्टेट. सुरुवातीला जे काही आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघितले, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे जे 3-4 व्हिडिओज बघितले, त्यामध्ये थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स किंवा स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय त्याविषयी ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे. मग स्टेट व्हेरिएबल कुणाला म्हणायचं तर ते पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. कुठलीही एखादी सिस्टीम असेल, त्या सिस्टीमची स्टेट कम्प्लिटली जर आपल्याला डिस्क्राईब करायची असेल, त्या सिस्टीमविषयी जर कम्प्लिटली व्यवस्थितपणे आपल्याला समोरच्याला समजून सांगायचं असेल किंवा त्या सिस्टीमविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला सप्लाय करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला काही व्हेरिएबलची गरज पडते. त्या व्हेरिएबल्सला आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हटलं होतं. मग त्यामध्ये प्रेशर असेल, पहिलं व्हेरिएबल आपण कन्सिडर करूया प्रेशर. प्रेशरसाठी सिम्बॉल आपण यूज करणार आहोत पी. त्यानंतर नेक्स्ट व्हेरिएबल आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमसाठी सिम्बॉल आपण यूज करणार व्ही. त्यानंतरचं नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचरसाठी आपण सिम्बॉल यूज करणार आहोत कॅपिटल टी. नंतर मास. माससाठी आपण सिम्बॉल यूज करणार आहोत स्मॉल एम. नंतर डेन्सिटी असेल. असे आणखी काही थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल आहेत, स्टेट व्हेरिएबल्स आहेत. याविषयी आपण ऑलरेडी अगोदर डिस्कस केलेलं आहे. बट जी एक स्टँडर्ड डेफिनेशन आपण त्याला म्हणूया, ती डेफिनेशन मी तुम्हाला सांगतोय. सपोज आपण पॉइंट स्टार्ट करतोय थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. काय असतात थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल? कुठलीही जर सिस्टीम असेल, त्या सिस्टीमची इक्विलिब्रियम स्टेट कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी काही स्पेसिफिक व्हॅल्यूचे व्हेरिएबल्स आपल्याला गरजेचे असतात. त्या स्पेसिफिक व्हॅल्यू व्हेरिएबल्सला आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. मग त्याची डेफिनेशन बघा. द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीम. डेफिनेशन कुणाची डेफिनेशन आहे? थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलची डेफिनेशन आहे. डेफिनेशन मी लिहितोय. द इक्विलिब्रियम स्टेट of system, the equilibrium state of system is completely described by specific values of some variables. By specific value of some variables called as thermodynamic state variables. म्हणजे कुठलीही सिस्टीम असेल, त्या सिस्टीमची जर इक्विलिब्रियम स्टेट आपल्याला व्यवस्थित कम्प्लिटली डिस्क्राईब करायची असेल, तर ती इक्विलिब्रियम स्टेट आपण काही स्पेसिफिक व्हॅल्यूच्या व्हेरिएबलने किंवा व्हेरिएबलच्या काही स्पेसिफिक व्हॅल्यूजने ती कंप्लीट स्टेट आपण डिस्क्राईब करू शकतो. त्या स्पेसिफिक व्हॅल्यूजला आपण काय म्हणणार आहोत? थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. डेफिनेशन तुमच्या समोर आहे. द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीम इज कम्प्लिटली डिस्क्राईब बाय specific values of some variables called as thermodynamic state variables. म्हणजे हे जे काही व्हेरिएबल्स आपण यूज करणार आहोत इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीमची स्टेट डिस्क्राईब करण्यासाठी कम्प्लिटली, ते व्हेरिएबल्स कुठले कुठले असू शकतील? त्यापैकी पहिला व्हेरिएबल आहे प्रेशर. त्यासाठी आपण सिम्बॉल यूज करणार पी. नेक्स्ट व्हेरिएबल आहे व्हॉल्यूम. त्यासाठी सिम्बॉल यूज करणार आपण व्ही. नेक्स्ट आहे टेम्परेचर. त्यासाठी सिम्बॉल यूज करणार टी. नेक्स्ट आहे मास. त्यासाठी आपण सिम्बॉल यूज करणार आहोत स्मॉल एम. आणि पूर्ण थर्मोडायनामिक्समध्ये ज्यादातर आपण ह्या चार पण म्हणता येणार नाही, फक्त या फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 व्हेरिएबलचा यूज जास्त प्रमाणात करणार आहोत.
की जे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असतील किंवा कुठलीही सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असेल तर तिची ती इक्विलिब्रियम स्टेट कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी जे काही व्हेरिएबल्स आपल्याला गरजेचे आहेत ते व्हेरिएबल्स असणार आहेत, त्यांना आपण म्हणतोय थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. याचे एक्झाम्पल्सही तुम्ही सांगू शकता. प्रेशर, त्यानंतर तुम्हाला सिम्बॉल द्यायचा आहे त्याचा, व्हॉल्यूमचा सिम्बॉल व्ही, नंतर टेम्परेचरचा सिम्बॉल टी. ओके, अशा प्रकारे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल एक सिंपल कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल. यानंतर नेक्स्ट आपण बघतोय इक्वेशन ऑफ स्टेट. स्टेटचं इक्वेशन, कुठलीही सिस्टीम जर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल आणि केमिकल इक्विलिब्रियममध्ये असेल तर ती सिस्टीम असते थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये. आणि अशा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असलेल्या सिस्टीमची स्टेट डिस्क्राईब करण्यासाठी ज्या काही व्हेरिएबलचा यूज आपण करतोय त्या व्हेरिएबलला आपण म्हटलं थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. आणि ह्या थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्समध्ये जे काही वेगवेगळे व्हेरिएबल्स आपण यूज करतो आहे स्टेट एक्सप्लेन करण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी, इक्विलिब्रियम कंडिशन डिस्क्राईब करण्यासाठी, त्या व्हेरिएबल्समध्ये जे काही मॅथमॅटिकल रिलेशन असणार आहे त्या मॅथमॅटिकल रिलेशनलाच आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेट. मग इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय, तर द मॅथमॅटिकल रिलेशन between thermodynamic state variables is called इक्वेशन ऑफ स्टेट. असं इक्वेशन की जे इक्वेशन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्सचं रिलेशन असेल, असं मॅथमॅटिकल इक्वेशन की जे मॅथमॅटिकल इक्वेशन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्समधलं रिलेशन आपल्याला देते, त्या मॅथमॅटिकल इक्वेशनला आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेट. फॉर एक्झाम्पल, इफ वी कन्सिडर द आयडियल गॅस, देन for that particular ideal gas we have the equation PV is equal to nRT. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये तुम्ही बघितलेले आहे आयडियल गॅस इक्वेशन आहे किंवा आयडियल गॅससाठी इक्वेशन काय आहे, PV is equal to nRT. ह्या इक्वेशन मध्ये जो काही n आहे याला आपण म्हणतो नंबर ऑफ मोल्स. n ला आपण म्हणतो नंबर ऑफ मोल्स. हाऊ मच अमाउंट ऑफ नंबर ऑफ मोल्स आर प्रेझेंट or how much number of moles are present in that system, that value is given by this n. N is called number of moles and R is the gas constant. मग m पण नंबर ऑफ मोल्स आहे, R गॅस कॉन्स्टंट आहे. ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला 3 थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स दिसत आहे. त्यापैकी पहिला असेल प्रेशर, दुसरा असेल व्हॉल्यूम आणि तिसरा असेल टी. ह्या 3 थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स मधलं जे काही रिलेशन आहे ते रिलेशन कुठलं आहे, PV इज इक्वल टू nRT. मग ह्या मॅथमॅटिकल इक्वेशनला आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड इक्वेशन ऑफ स्टेट. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स मधलं जे काही मॅथमॅटिकल इक्वेशन असणार आहे, मॅथमॅटिकल रिलेशन असणार आहे, त्या रिलेशनला आपण म्हणणार इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, याचे 1-2 सिंपल कन्सेप्ट आहेत. आपला नेक्स्ट पॉइंट आहे PV डायग्राम किंवा यालाच इंडिकेटर डायग्राम असंही म्हटलं जातं. इंडिकेटर डायग्राम or it is also called PV curve. PV डायग्राम, इंडिकेटर डायग्राम, PV कर्व, तीनही गोष्टी एकच आहेत. तुम्ही कुठलंही एक कन्सिडर करू शकता. बुकमध्ये पॉइंट आहे PV डायग्राम. P स्टँड फॉर प्रेशर, V स्टँड फॉर व्हॉल्यूम अँड डायग्राम. प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामधली जी डायग्राम आहे, यांच्यामधली जी कर्व आहे
ती असते पी व्ही डायग्राम. किंवा कुठल्याही सिस्टीमची स्टेट जर ग्राफिकली रिप्रेझेंट केलेली असेल तर त्या ग्राफला आपण पी व्ही डायग्राम असं म्हणणार आहोत. मग पी व्ही डायग्राम म्हणजे काय, तर द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट ऑफ द सिस्टम. It's called PV diagram. म्हणजे कुठलीही सिस्टीम असेल त्या सिस्टीमच्या स्टेटचं जर तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं किंवा त्या सिस्टीमच्या त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या व्हेरिएबल्सचं जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं तर त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणणार आहोत, पी व्ही डायग्राम असं म्हणणार आहोत. किंवा त्यालाच इंडिकेटर डायग्राम असं म्हणू शकतो किंवा त्यालाच पी व्ही कर्व असं म्हणू शकतो. सपोज एक आयडियल गॅस आहे आणि तो आयडियल गॅस कॉन्स्टंट टेम्परेचरला जर मेंटेन केला, इनिशियली त्याचं स्टेट कन्सिडर करूया ए ह्या स्टेटमध्ये त्याचा प्रेशर आहे P1, नंतर त्याचा व्हॉल्यूम आहे V1 आणि हा आयडियल गॅस ए पासून बी ला जातोय, बी या स्टेटला जातोय, बी या स्टेटचं प्रेशर आहे P2, व्ही या स्टेटचं प्रेशर आहे V2 आणि ह्या दोन स्टेटचं जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण ड्रॉ केलं तर त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला आपण म्हणणार आहोत पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम ड्रॉ करत असताना एक्स ऍक्सिस वरती तुम्ही घेणार आहात व्हॉल्यूम, एक्स ऍक्सिस वरती तुम्ही घेणार आहात व्हॉल्यूम, वाय ऍक्सिस वरती तुम्ही घेणार आहात प्रेशर. एक्स ऍक्सिस वरती घेणार व्हॉल्यूम, वाय ऍक्सिस वरती घेणार आहात प्रेशर. आणि प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम जो ग्राफ आपल्याला मिळेल, जी डायग्राम आपल्याला मिळेल त्या पर्टिक्युलर सिस्टीमसाठी, त्या पर्टिक्युलर सिस्टीमच्या दोन स्टेटमध्ये जो काही आपल्याला ग्राफ मिळतोय त्या ग्राफला, त्या कर्वला आपण म्हणणार आहोत पीव्ही डायग्राम. सपोज इथं आहे ए स्टेट आहे, तिथं प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1. इथं आहे स्टेट बी, तिथं व्हॉल्यूम आहे P2, प्रेशर आहे P2, व्हॉल्यूम आहे V2. ह्या दोन स्टेटमध्ये जो काही चेंज होतोय तो चेंज ज्या मार्गाने होणार आहे ती कर्व म्हणजे असणार पीव्ही डायग्राम. किंवा स्टेटमधल्या किंवा स्टेटचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे असणार पीव्ही डायग्राम. ए या स्टेटला प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1, बी या स्टेटला व्हॉल्यूम आहे V2, प्रेशर आहे P2. ही जी काही सिंपल डायग्राम आहे, अशा प्रकारे जी काही सिंपल डायग्राम आपण ड्रॉ करतो की जी डायग्राम सिस्टीमच्या दोन स्टेटचं रिप्रेझेंटेशन आपल्याला करते ग्राफिकली, त्या डायग्रामला आपण म्हणणार पीव्ही डायग्राम. दिस इज द टिपिकल पीव्ही डायग्राम फॉर अन आयडियल गॅस विच अंडरगोइंग द चेंज फ्रॉम द स्टेट ए टू स्टेट बी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला जर एखादा आयडियल गॅस ए या स्टेटपासून बी या स्टेटला जात असेल तर त्यासाठी जी काही पीव्ही डायग्राम आहे ती पीव्ही डायग्राम आपल्या समोर आहे. मग पीव्ही डायग्राम म्हणजे काय, द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिस्टीम ऑफ स्टेट ऑफ सिस्टीम इज कॉल्ड पीव्ही डायग्राम. सिस्टीमच्या स्टेटचं जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला आपण पीव्ही डायग्राम असं म्हणणार आहोत. आणि ही पीव्ही डायग्राम थर्मोडायनामिक्स समजून घेण्यासाठी कुठल्याही सिस्टीममध्ये चेंज कशा प्रकारे होतो, सिस्टीम एका पर्टिक्युलर स्टेटपासून दुसऱ्या पर्टिक्युलर स्टेटपर्यंत कशा प्रकारे जाऊन पोहोचते, कोणत्या वेनी जाऊन पोहोचते ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी ह्या प्रेशर व्हॉल्यूम डायग्रामचा किंवा इंडिकेटर डायग्रामचा यूज होणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये, त्या चेंजमध्ये जे वर्क होतंय, जे वर्क डन असतं, त्या वर्क डनची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर त्यासाठी ही पीव्ही डायग्राम खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. जर तुम्ही एरिया अंडर द कर्व कन्सिडर केला, ह्या कर्वच्या अंडर जेवढा काही एरिया आहे तो एरिया जर तुम्ही कन्सिडर केला तर त्या एरियालाच आपण म्हणणार आहोत वर्क डन. वर्क डन इज इक्वल टू
एरिया अंडर द कर्व ऑफ पीव्ही डायग्राम. म्हणजे पीव्ही डायग्रामचा यूज कशासाठी होणार आहे? त्या प्रोसेसमध्ये सिस्टीम ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी, एका पर्टिक्युलर स्टेट पासून दुसऱ्या पर्टिक्युलर स्टेट पर्यंत जाण्यासाठी, पोहोचवण्यासाठी जे वर्क होतंय ते वर्क फाइंड आउट करण्यासाठी या पीव्ही डायग्रामचा यूज आपण करू शकतो. तो यूज कसा करायचा आहे? सिम्पली पीव्ही डायग्रामची जी काही कर्व आहे त्या कर्वच्या अंडर जेवढा काही एरिया येतोय तो एरिया जर आपण कॅल्क्युलेट करू शकलो तर तो एरिया म्हणजेच काय असणार आहे? वर्क डन ड्युरिंग दिस प्रोसेस. त्या प्रोसेसमध्ये जे वर्क होणार आहे ते वर्क त्या एरिया अंडर द कर्वने आपल्याला मिळणार आहे. यानंतर जर तुम्ही कॉन्स्टंट टेम्परेचरला पीव्ही डायग्राम ड्रॉ करत असाल, कॉन्स्टंट टेम्परेचरला पीव्ही डायग्राम ड्रॉ करत असाल, प्रेशर व्हॉल्यूम कर्व ड्रॉ करत असाल तर त्या कर्वला म्हटलं जातं आयसोथर्म. त्या कर्वला काय म्हटलं जातं? आयसोथर्म. आयसोथर्म मीन्स व्हॉट? प्रेशर व्हॉल्यूम कर्व ॲट कॉन्स्टंट T. Pressure volume curve at constant T is nothing but isotherm. Okay? Isotherm means what? If we draw a pressure volume curve at constant temperature, then that pressure volume curve or that PV curve or that PV diagram or that indicator diagram is called as isotherm. तिला आपण आयसोथर्म असं म्हणणार आहोत जर तुम्ही इंडिकेटर डायग्राम कॉन्स्टंट टेम्परेचरला ड्रॉ करत असाल तर. ओके, आता आतापर्यंत आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय बघितलंय? इक्विलिब्रियम स्टेट कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी ज्या स्पेसिफिक व्हॅल्यूच्या व्हेरिएबलचा यूज केला जातो त्या व्हेरिएबल्सला आपण म्हणणार थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. त्या थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स मधलं जे काही मॅथमॅटिकल रिलेशन आहे त्या मॅथमॅटिकल रिलेशनला आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेट. आणि सिस्टीमच्या स्टेटचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याला आपण म्हणणार आहोत पीव्ही डायग्राम. त्या पीव्ही डायग्रामलाच इंडिकेटर डायग्राम किंवा पीव्ही कर्व असंही म्हटलं जातं. थर्मोडायनामिक्स समजून घेण्यासाठी, कुठल्याही सिस्टीमचं थर्मोडायनामिक्स स्टडी करण्यासाठी या प्रेशर व्हॉल्यूम डायग्रामची खूप गरज आपल्याला पडते. खूप महत्त्वाचा रोल पीव्ही डायग्राम तिथं प्ले करणार आहे. त्यानंतर या पीव्ही डायग्रामच्या अंडर जेवढा काही एरिया येतो तो एरिया अंडर द कर्व ऑफ पीव्ही डायग्राम इज नथिंग बट वर्क डन ड्युरिंग द प्रोसेस. प्रोसेस मीन्स व्हॉट? सिस्टीम एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटपर्यंत जाणं, याला आपण सिम्पली प्रोसेस असं म्हणणार आहोत. मग ह्या प्रोसेसमध्ये जो काही कर्व आपण ड्रॉ करतोय त्या कर्वच्या अंडर जेवढा एरिया येणार त्याला आपण म्हणणार वर्क डन. ओके, अशा या सिंपल 2-3 कन्सेप्ट होत्या की ज्यांचा यूज आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे. ओके, आता ह्या पीव्ही डायग्रामचा यूज करूनच पुढे आपण पॉझिटिव्ह वर्क निगेटिव्ह वर्कच्या कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह वर्क अँड निगेटिव्ह वर्क बाय युझिंग प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. पीव्ही डायग्रामचा यूज करून पॉझिटिव्ह वर्क निगेटिव्ह वर्क कशा प्रकारे एक्सप्लेन करता येते त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आता इथं सुरुवातीला ए ह्या स्टेटमध्ये प्रेशर P1 होता, व्हॉल्यूम V1 होतं. प्रेशर जास्त होता, व्हॉल्यूम कमी होतं. नंतर झालंय काय? सिस्टीम बी ह्या स्टेटला गेली आहे, तिथं प्रेशर डिक्रीज झालाय बट व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. एवढं सर्व करण्यासाठी सिस्टीमला ए या स्टेटपासून बी या स्टेटपर्यंत नेण्यासाठी किंवा सिस्टीमचं व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी, सिस्टीमला एक्सपांड करण्यासाठी जे काही वर्क करावं लागणार आहे ते वर्क ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. त्याला आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हटलंय. वर्कसाठी आपल्याला एक्सप्रेशन मिळालं W इज इक्वल टू PVF minus VI. If VF is greater than VI, then the gas is expanding and during the expansion work is positive. That positive work can be represented by such type of diagram. अशा डायग्रामचा यूज करून आपण ते पॉझिटिव्ह वर्क रिप्रेझेंट करू शकतो. जर इनिशियली प्रेशर कमी असेल, फायनली इनिशियली प्रेशर जास्त असेल, फायनली प्रेशर
कमी असेल, इनिशियली व्हॉल्यूम कमी असेल, फायनली व्हॉल्यूम जास्त असेल, तर तुम्ही म्हणू शकणार गॅस इज एक्सपांडिंग. अँड ड्युरिंग द एक्सपान्शन वर्क इज पॉझिटिव्ह अँड व्हॅल्यू ऑफ दॅट वर्क can be calculated by calculating the area under the curve of PV diagram. PV diagram plays more important role to understand the thermodynamics of a system. सिस्टीमचं थर्मोडायनामिक्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल ही PV डायग्राम प्ले करणार आहे. तिथं खूप महत्त्वाचा रोल असणार आहे PV डायग्रामचा. ओके.